नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जय महाराष्ट्र. पुणे माडा लॉटरी नुकतीच आलेली आहे आणि आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संकेत क्रमांक 882. प्रोजेक्टचं नाव आहे वास्तुश्री फेज 1 आणि लोकेशन आहे कात्रज आणि इथे 1 BHKचे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. जर तुम्हाला कात्रजमध्ये 1 BHK मोठा 1 BHK पाहिजे असेल, ठीक आहे, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि कात्रजमध्ये हा एकमेव स्कीम कोड आहे फक्त. ठीक आहे, या लोकेशनसाठी. आणि एकमेव स्कीम कोड म्हणजे हा एकमेव प्रोजेक्ट आहे कात्रज लोकेशनसाठी. तर तुम्हाला जर कात्रज लोकेशन पाहिजे असेल, मोठा 1 BHK पाहिजे असेल, तर नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि त्यानुसार या लोकेशनसाठी अप्लाय करा. ठीक आहे, तर चला मग आपण प्रोजेक्टला आता या व्हिडिओला सुरुवात करूया. तसं मी सांगितलं, संकेत क्रमांक आहे 882. प्रोजेक्टचं नाव आहे वास्तुश्री फेज 1. लोकेशन आहे कात्रज आणि इथे 1 BHKचे फ्लॅट्स म्हाडाने अवेलेबल केलेले आहेत. टोटल 15 फ्लॅट्स आहेत इथे म्हाडाने प्रोव्हिजन केलेले. त्याचं कार्पेट आहे 46, म्हणजे हा जवळजवळ 495चा कार्पेट आहे, म्हणजे 500 तुम्ही पकडून चला. आणि याची प्राईज आहे 24 लाख. ठीक आहे, तर ही आहे बेसिक माहिती याची. ठीक आहे. त्याच्यानंतर रेरावरती सुद्धा हा प्रोजेक्ट रजिस्टर्ड आहे वास्तुश्री फेज 1 या नावाने. त्याच्यानंतर याचं जे पोझिशन आहे, ठीक आहे, हे ऑगस्ट 2025 मध्ये होतं. ते आता एक्सटेंड करून त्यांनी पुढच्या ऑगस्ट 2026 एक वर्ष एक्सटेंड केलेलं आहे. ऑगस्ट 2026 मध्ये याचं पोझिशन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे या प्रोजेक्टवरती. आणि बाकी एक स्टँड अलोन बिल्डिंग आहे ही. ठीक आहे. त्याची आपण अजून थोडीशी माहिती घेणार आहोत. सेकंड, हा याचा लेआउट आहे या प्रोजेक्टचा. ठीक आहे, तर लेआउटवरून असं कळतं की हा जो आहे वास्तुशास्त्री, हा जो रेरा नंबर आहे ना, हा प्रायव्हेट बिल्डरचा आहे, ज्याचं ऑलरेडी त्यांनी पोझिशन दिलेलं आहे. ठीक आहे. आणि म्हाडासाठी जी फेज 1 आहे ना, ती ही वेगळी एक स्टँड अलोन, माझ्या मते तरी एक वेगळी स्टँड अलोन बिल्डिंग असणार आहे. ठीक आहे, म्हणजे ग्राउंड प्लस 10th फ्लोअर अशी 11 माळ्याची ही स्टँड अलोन बिल्डिंग असणार आहे म्हाडासाठी. आता याच्याबद्दल अजून आपण माहिती घेणार आहोत. थोडंसं लोकेशन कनेक्टिव्हिटीबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊ. ठीक आहे. तर हा जो हायवे आहे मुंबई टू मुंबई पुणे हायवे, किंवा मुंबईवरून जेव्हा तुम्ही येता आणि जेव्हा तुम्ही कात्रजमध्ये एंटर केल्यानंतर चांदणी चौकला जेव्हा जाता, सॉरी, नॉट चांदणी चौक, टुवर्ड्स खाडी मशीन चौकच्या दिशेने तुम्ही जेव्हा जाता, कात्रजला एक फेमस आहे, तो तुम्हाला हायवेला आपल्याला नेहमी दिसतो. ठीक आहे. कात्रजच्या पुढे आल्यानंतरच हे लोकेशन आहे. ठीक आहे. तर कात्रज सुद्धा एक वन ऑफ द प्राईम लोकेशन्स आहे, गजबजलेलं ठिकाण आहे. ठीक आहे. तर लोकेशन वाईज काही शंका नाही. आणि 1 BHK जो ऑफर केलेला आहे तो सुद्धा मोठा आहे कार्पेट. ठीक आहे. ठीक आहे. हे बघू शकता, इथे कात्रज लेक आहे आणि तिथून कात्रज लेकवरून जवळजवळ हे 2.5 किलोमीटरवर हा प्रोजेक्ट आहे. आणि हा आपला इकडचा मुंबई पुणे एक्सप्रेसवे किंवा पुणे सातारा एक्सप्रेसवे तुम्ही म्हणू शकता इकडे. ठीक आहे. त्याच्यानंतर याचं रेंट आपण बघून घेऊ. याचं रेंट 1 BHKचं कात्रजमध्ये जवळजवळ 13,000 सध्या चालू आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याची जी किंमत आहे, 2 BHKचं रेंट इकडे 23,000 चालू आहे. तेच जर याची जर प्राईस बघितली तुम्ही मार्केटमध्ये, ठीक आहे, तर जवळजवळ 48 ते 50 लाखच्या घरात येते ही. कार्पेट ऑलमोस्ट सेम आहे. जसं मी सांगितलं, म्हाडा जो कार्पेट ऑफर करतोय तो 500चा आहे. ठीक आहे. आणि तेच जर बघाल तर एक 55 लाख ही मार्केटची प्राईस आहे म्हाडाचंच कार्पेट जर तुम्ही धरलं तर. आणि तेच तुम्हाला म्हाडा इथे 25 लाखामध्ये हे देतो, म्हणजे ऑलमोस्ट 50% कमी प्राईसमध्ये तुम्हाला म्हाडा थ्रू हे फ्लॅट्स अवेलेबल होत आहे तिकडे. ठीक आहे. आता थोडंसं अजून आपण याची माहिती घेऊया फ्लोर प्लॅन बद्दल. ठीक आहे, एक सेकंड. आता जसं मी सांगितलं, ही 11 माळ्याची बिल्डिंग असणार आहे, ग्राउंड प्लस 10th फ्लोअर. ठीक आहे. आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत त्यांनी ते क्लिअरली दिलेलं आहे. 2nd, 3rd, 4th, 5th, 6th, 7th, 9th आणि 10th 8व्या माळ्यावर फ्लोअर नसणार आहे. कदाचित 8th फ्लोअर हा रेफ्युजी एरिया असेल. तर 2nd to 10th फ्लोअरमध्ये हे फ्लॅट्स असणार आहेत. आणि प्रत्येक फ्लोअरला 2 फ्लॅट्स आहेत. फक्त 7व्या माळ्यावर एकच फ्लॅट आहे, याची नोंद घ्यावी त्यांनी. आणि हा जो कार्पेट आहे तो एक्झॅक्टली मॅच होतोय म्हाडाच्या वेबसाईटमध्ये जो दिलेला आहे तो. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक फ्लोअरला 2 असे फ्लॅट्स, असं टोटल 15 फ्लॅट्स म्हाडाने इथे दिलेले आहेत. 2nd फ्लोअरला 2 फ्लॅट्स, 3rdला 2, 4thला 2 फ्लॅट्स आहेत, 5th फ्लोअरला 2 आहेत, 6thला 2 फ्लॅट्स आहेत,
7thला एकच फ्लॅट आहे, 9thला 2 आणि 10thला 2. तर या लॉटरी तर जे 15 फ्लॅट्स आहेत त्यांनी विथ फ्लॅट नंबर क्लिअरली मेन्शन केलेला आहे. ठीक आहे. पार्किंग आहे म्हाडासाठी काही रिझर्व केलेली आहे त्यांनी. ठीक आहे. तर कारसाठी जवळजवळ 8 पार्किंग दिलेली आहे त्यांनी आणि स्कूटरसाठी 38 पार्किंग यांनी म्हाडासाठी रिझर्व केलेली आहे. ठीक आहे. हा असा त्याचा लेआउट असणार आहे. ठीक आहे. थोडा व्हर्टिकल शेपमध्ये. ठीक आहे. तुम्ही बघू शकता इथे 2 लिफ्ट दिलेले आहेत, स्टेअरकेस आहेत. स्टेअरकेस नंतर इथे लिफ्ट आहे आणि मध्ये हा असा पॅसेज आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ते बघा शकता, इथून एंटर केले की मग हा लिव्हिंग रूम आहे मोठा. लिव्हिंग रूम नंतर मग इकडे किचन आहे लेफ्ट साईडला आणि त्याच्यानंतर इथे 2 टॉयलेट दिलेले आहेत त्यांनी आणि त्याच्या लागून त्याला बेडरूम आहे आणि मग इथे एनक्लोज बाल्कनी दिलेली आहे. ठीक आहे. किचनला लागून इथे युटिलिटी एरियासुद्धा त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे. बाल्कनीसुद्धा त्यांनी दिलेली आहे, पण ती एनक्लोज्ड आहे. इकडे सुद्धा तुम्ही बघू शकता बाल्कनीसाठी वेगळं त्यांनी कॅल्क्युलेशन्स दिलेले आहेत. इकडे पूर्ण कार्पेटमध्ये तो कन्सिडर केलेला आहे तो. तर हा होता तुमचा पूर्ण युनिटचा प्लॅन. ठीक आहे. च्या व्यतिरिक्त अजून आपण डिटेल्स बघणार आहोत. हे काही पोझिशन दिलेले फ्लॅट्स आहेत, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं प्रायव्हेट बिल्डरचे, तर त्याचे थोडेसे हे पिक्चर्स आहेत. जस्ट तुम्हाला एक कल्पना आल्या की कन्स्ट्रक्शन क्वालिटी कशी असेल. हे म्हाडाचे फ्लॅटचे नाही आहेत बरं का, पण हे प्रायव्हेट बिल्डरचेच आहेत. सॅम्पल फ्लॅटचं हे आहे. ठीक आहे. हे असं लॉबी असणार आहे, पॅसेज आणि फ्लॅट्स काही ते असे दिसतील. वास्तूची रेसिडेन्सी हे प्रायव्हेट बिल्डर्स आहे आणि जे फेज 1 आहे ते म्हाडासाठी आहे. च्या व्यतिरिक्त अजून थोडंसं आपण माहिती घेणार आहोत. बिल्डिंग दिसायला अशी असणार आहे. हे थोडे कनेक्टिव्हिटीचे डिटेल्स आहेत. हा कात्रज लेक आहे आणि कात्रज लेकचा व्ह्यू आहे त्या टॉवरला. पुन्हा सॅम्पल फ्लॅट एक आहे, ते तो सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. हा आजूबाजूचा असा परिसर आहे. थोडा आजूबाजूला थोडंसं कंजेस्टेड दिसते मला हे जो परिसर आहे तो. आणि बिल्डिंग ही अशी असणार आहे. तर मित्रांनो ही सगळी माहिती होती. ठीक आहे. जर तुमचं प्रेफर्ड, जर तुम्हाला कात्रजच्या आसपास जर पाहिजे असेल तर हे एकमेव स्कीम कोड आहे आणि लार्ज सर्वात मोठा 1 BHK इकडे तुम्हाला पाहायला मिळतो, जवळजवळ 500चा कार्पेट आहे. ठीक आहे. बाल्कनीसुद्धा आहे, तर त्यामुळे नक्की या लोकेशनला प्रेफर करा. भरपूर स्कीम कोड्स आहेत, जवळजवळ 100 ते 104 स्कीम कोड्स पुणे म्हाडा लॉटरीमध्ये दिलेले आहेत. त्याच्यामुळे भरपूर ऑप्शन्स आहेत अप्लाय करण्यासाठी. ठीक आहे. आणि प्रत्येक ठिकाणी चान्सेस चांगलेच आहेत, कारण की बरेच ठिकाणी प्राईम लोकेशन्समध्ये हे सगळे आहेत. ठीक आहे. बाकी डिस्क्रिप्शनमध्ये मी बाकीचे पण व्हिडिओज बनवलेले आहेत, ते नक्की जाऊन चेक करा. बाकीच्या प्रोजेक्ट्सची माहिती तिकडे दिलेली आहे मी. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.